सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 15 नंबरची गाथा चालू होती. काय सांगितलं होतं? द्रव्य कसं असतं त्याचं वर्णन करतायत. कसं आहे द्रव्य? गुणपर्यायात्मक आहे. काय म्हणले? गुणपर्यायात्मक. हां, मग सगळं वस्तू व्यवस्थेचं मस्त वर्णन केलंय म्हणून वाटलं तुला पहिल्यापासून शिकायला पाहिजेस. तर पहिले 15 गाथा आहेत ते ऐक तू. 15वी गाथा चालू आहे आत्ता. तर त्याच्यामध्ये सिद्धांत सांगतायत सगळे. काय आहे द्रव्याचं स्वरूप, कशा प्रकाराने जे जे लक्षणं केली ना तत्वार्थ सूत्रामध्ये, कुठले लक्षण केले, द्रव्य कशाला म्हणायचं? गुणपर्यायवान असतं ते द्रव्य. दुसरं उत्पादवे द्रव्ययुक्त असतं ते द्रव्य. तिसरं सांगायलाच पाहिजेस. हां, काय म्हणला हो? झाले वाटतं. गुणपर्यवत द्रव्यम उत्पादवे द्रव्ययुक्तम सत आणि सद्द्रव्य लक्षणम. जे सत असतं ते द्रव्य असतं. हे 3 लक्षणं सांगितली ना, त्याच्यावर हे विस्तार केले. ते 4-5 गाथा पहिल्या इथं घेतलेल्या. आत्ताच्या 9 गाथेपासून ते म्हणजे आधी पण सगळं घेतलेलं वर्णन त्याच्यासाठीच आहे रिलेटेड. सतचं वर्णन केलं, आता द्रव्याचं वर्णन करतायत. त्याच्यामध्ये जे जे काय गुण, पर्याय, भाव, अभाव हे सगळं त्याचं सविस्तर वर्णन करून सांगतायत. म्हणजे एक व्ह्यू चांगला घेतला आहे आचार्यांनी. जे काय विस्तार करायची पद्धत आहे ती जास्त खुलासा होण्यासारखं आहे, म्हणून त्याचं अध्ययन करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये अजून क्लॅरिटी येते. माझं स्वरूप कसं आहे, आपल्याला आपल्या आत्म्यापर्यंत जाण्यासाठी म्हणून काय त्याचं नक्की इमेज काय आहे हे समजते याच्यातून. म्हणजे कुठं उत्पादवे चालू आहे, कुठं ध्रुव आहे, मग मला माझी दृष्टी कोणावर आहे, मग कोणाला लक्ष केल्याने मला काय फायदा होणार आणि काय परिणाम होतात जेव्हा पर्यायाला लक्ष करतो. सगळ्याचं वर्णन असं डिटेलमध्ये छान केलं आहे. तर 15वी गाथा आहे, त्याच्यामध्ये चाललं आहे उत्पाद हा असद उत्पाद नसतो आणि वे हा सतचा उच्छेद नसतो. म्हणजे काय? सत आहे ते नित्य आहे मामा. तर ते सत कधी मुळापासून नष्ट होत नाही आणि सत कधी सर्वथा नवीन उत्पन्न होत नाही हे सांगतायत. म्हणजे असतचा उत्पाद होत नाही आणि सतचा पूर्ण नाश होत नाही. काय कळलं? समजलं? म्हणजे मी जीव सत आहे तर माझा कधी नाश होतो? कधीच नाश होणार नाही आहे. म्हणजे काय करतोय मग? हे पर्याय संपल्यावर, पर्याय संपली हेच म्हणतोय म्हणजे शरीर आहे, शरीर मी नाही आहे. शरीराचा नाश म्हणजे जीवाचा नाश नाही. मग जीव फक्त आपल्या अवस्था बदलतोय एवढंच, पण जीव रूप आहे प्रत्येक पर्यायात. मग त्याला लक्ष करायचं आहे. आपलं लक्ष पर्यायाकडे आहे म्हणून अस्थिरता आहे, अशांती आहे. आणि जे उत्पन्न होतंय ते पण सर्वथा नवीन नाही. जसं मागं उदाहरण दिलं होतं मी. काय जे काय उत्पन्न झालं ते काय उत्पन्न झालं? आता हे जाऊ देत, हे घर काय एक द्रव्य नाही आहे. एक द्रव्य जे काय उत्पन्न झालं म्हणतो. काय उत्पन्न झालं? उदाहरण काय सांगा? मागच्या वेळी घेतलं होतं घरात बाळ जन्मलं तर तुम्हाला नव्हतं ते उत्पन्न झालं म्हणताय. मग ते नव्हतं ते उत्पन्न झालं का होतं ते उत्पन्न झालंय? जीव आहे. फक्त शरीराची उत्पत्ती झाली आहे त्याला तुम्ही जीवाची उत्पत्ती म्हणताय. म्हणूनच सांगितलं की सतचा कधी नाश होत नाही आणि असतचा कधी उत्पाद होत नाही. मग मी जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळेस मला हा विषय करायला पाहिजे ज्ञानामध्ये की मी सतरूप आहे.
जे काय उत्पन्न नष्ट होत आहे ते सगळं पर्याय आहे, असत आहे, ते मी नाही. काय म्हणले मामा? मी सत आहे. जे काय कालचा दिवस, आजचा दिवस, उद्याचा दिवस हे सगळं परिवर्तन चालू आहे ते असत आहे, क्षणिक आहे, ते म्हणजे मी नाही. एवढं समजायला पाहिजे. म्हणून ध्यानामध्ये हा विषय बनवा असं सांगितलं. मग का सांगितलं हे? ही गाथा एकदा गाथा म्हणू, त्याचा अर्थ सांगते म्हणजे अजून समजेल. भावस नथी नासो नथी अभावस चेव उपादो गुणपज्जये सुभावा उपादवये पकुवंती. काय सांगितलं गाथेमध्ये? भाव म्हणजे द्रव्य, भाव म्हणजे सत, भाव म्हणजे वस्तू. तर भावस नासो नथी, भावाचा कधीही नाश होत नाही. अभावसच उत्पादह नथी, अभावाचा कधीही उत्पाद होत नाही, म्हणजे नसलेलं कधी उत्पन्न होत नाही आणि सतचा कधी नाश होत नाही. मग काय होतं? भावा गुणपज्जयेसु उत्पादवये पकुवंती, म्हणजे जे द्रव्य आहे ते गुणपर्यायांमध्ये उत्पाद व्यय करतं. काय समजतं एवढ्यावरून? बोल की काय समजतं ते बोल. म्हणजे सतचा कधी नाश होत नाही आणि हे असत आहे त्याचा कधी उत्पाद होत नाही. बरोबर. आणि म्हणजे द्रव्य किंवा सत गुणपर्याया मध्ये उत्पाद व्यय करतं. जे सत आहे ते उत्पाद व्यय करतं, ते पण असं स्वतःच्या द्रव्यक्षेत्र कालभावातून बाहेर जाऊन करत नाही. स्वतःच्याच द्रव्य गुणपर्यायामध्ये, स्वतःच्याच चतुष्टयामध्ये द्रव्य उत्पाद व्यय करतं. म्हणजे मला कोणीतरी मोठं केलं, मला कोणीतरी सुखी केलं, मला कोणीतरी निरोगी केलं. कोण काय केलं? डॉक्टरांनी निरोगी केलं का नाही तुम्हाला? बरं वाटत नव्हतं, डॉक्टरांनी तुम्हाला औषध देऊन बरं केलं की नाही मामा? होय म्हणताय. मग डॉक्टर देव झाला काय? डॉक्टर निमित्त. पण उत्पाद व्यय कोणाचा कोणामध्ये झाला? माझाच माझ्यामध्ये झाला. डॉक्टरांनी माझ्यात काय केलं? माझ्यात काहीच केलं नाही. मी आपलं माझ्याच विशुद्धीने खरं तर निरोगी झालोय, पण ते आपण बघतच नाही. औषध खाल्लो म्हणूनच निरोगी झालो ही मान्यता, किंवा त्या डॉक्टरची पायरी चढली तरी पण म्हणतात लोक अर्ध रोग गेलेला असतो. म्हणजे त्या डॉक्टरपर्यंत पोचायचं नुसतं तर पोचलं नाही तर जास्त हार्टबीट्स वाढलेले असतात. तिथेच अटॅक येते जोपर्यंत पोचे तोपर्यंत. पोचलं की कुठलं काय सगळं रोग गेलेला असतो अर्धा, की बस पोचलो. विश्वासाने अर्ध बरं होतो. म्हणजेच म्हणायचं आहे की निर्मळता आहे परिणामात, त्याच्याने निरोगी होतोय. म्हणून माझंच कशासाठी सांगितलं? माझा उत्पाद व्यय माझ्यामध्ये चालतोय, बाहेरचं द्रव्य माझ्यामध्ये काय करत नाही. तसंच मी बाहेरच्या द्रव्यामध्ये काय करू शकत नाही. या शरीराचं काय करता हो तुम्ही? काय करता? खाऊ पिऊ घालत नाही का? स्वच्छता करत नाही का? नाही म्हणू नका, बसू देणार नाही समोर. काय करतो? शरीराचं सगळं मी करतो का नाही मामा? शरीराचं कोण करतंय? माझ्या शरीराचं मीच करतोय ना. त्याला चांगलं ठेवायचं, जपायचं, काय बिल्ड करायचं सगळं काम मीच करतोय. सुंदर बनवायचं काम, काय काळाचं पांढरं, पांढऱ्याचं काळं करायचं काम कोण करतंय हो? मग शरीराचं मी करतोय की नाही? हो म्हटलात तर करून दाखवा. आत्ता तुम्ही जर 80 वर्षाचे आहात मामा, तर स्वतःच्या शरीराला 50 वर्षाचे करून दाखवा. नाही करू शकत. म्हणजे पुढं करू शकत नाही तसं मागं पण करू शकत नाही. म्हणजे या शरीराचं एका समयाचं परिणमन सुद्धा मी करू शकत नाही. त्याचं जसं व्हायचं आहे तसंच परिणमन होणार आहे. मग तिथं पण हेच लावायचं वाक्य की प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या गुणपर्यायांमध्येच परिणमन करतंय. त्यामुळं शरीराचा उत्पाद व्यय ध्रुव जे काही पुद्गल परमाणू आहेत त्यांचं त्यांच्यामध्ये कार्य चालू आहे.
जे काय उत्पन्न झालेलं दिसतंय सांग, हे शरीर उत्पन्न झालं का नाही? स्कंद उत्पन्न झाला म्हणता येईल. शरीर हे एक द्रव्य नाही आहे, शरीर ही पिंड आहे ना पुद्गलाचा. तर म्हणून सांगितलं ते परमाणू, ते जे एक एक त्याचा अवयव आहे ते उत्पन्न झालेलं नाही आहे तेच अवयव, फक्त त्यातले अंश अंश जे परमाणू रूप आहेत ते फक्त काय झालेत, ट्रान्सफॉर्म झालेत वेगळ्या वेगळ्या पर्यायांमध्ये. मग ते आज अशा रूपाने आहेत, उद्या वेगळ्या रूपाने असणार, एवढंच. आज हे शरीर तुमचं आहे, उद्या कोणाचं असणार मामा? हे शरीर आज तुमचं आहे, उद्या कोणाचं असणार? माझंच आहे. काय म्हणजे मेल्यावर विचारते हो, मेल्यावर हे शरीर कोणाचं असणार? कोणाचंच नाही, जळून खाक झालेलं असतंय, पण ते सुद्धा कोणाचं तरी शरीर बनणार का? राख झाली आणि ती कोणीतरी पकडली ना, मातीत गेली, झाडाने पकडली, म्हणजे तेच परमाणू पुन्हा झाडाचं शरीर बनणार. असं ते फक्त एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत बदल चालू आहे, पण आपल्या आपल्या द्रव्यगुण पर्यायातच, बाहेर ते परिणमन करू शकत नाही. एवढं समजून घ्यायचं आहे ह्याच्यातून. कशासाठी सांगितलं हे सगळं? हां, म्हणजे मला ध्यानामध्ये जेव्हा विषय घ्यायचा आहे त्यावेळेस मी कोणाला विषय बनवतो? असतला विषय बनवतो का? परद्रव्याला विषय बनवतो का? किंवा मी ज्याला विषय बनवलोय तो सतच आहे का? मग तो मीच आहे का? मग नित्य आहे का? सगळ्याचं परीक्षण करू शकतो. जर उत्पाद व्यय आपल्या नजरेत आलाय की तर समजून घ्यायला पाहिजे की आपला विषय चुकलाय, म्हणजे पर्यायाला आपण लक्ष केलेलं आहे. म्हणून ध्यानामध्ये आपल्याला आपल्या ध्रुवसत स्वभावाचंच चिंतन, ध्यान, अनुभवन करायला पाहिजे, त्याचा निर्णय करायला पाहिजे. तर याच्यातलं उदाहरण चाललं होतं, बहुतेक अर्ध झालं होतं, अर्ध, पण परत एकदा घेऊ. टीका आहे अमृतचंद्राचार्यजींची, त्याच्यामध्ये त्यांनी तुपाचं उदाहरण घेतलंय. यथा ही आहे का पुस्तक योगिताताई? अमृतचंद्राचार्यांची टीका आहे, त्याच्यातलं शेवटचं वाक्य आहे ना, जे 2-4 लाईनचं वाक्य आहे तेच. यथा ही वाचा. यथा ही घृतोत्पत्तौ, तोडून वाचायचं, संधी करून वाचायचं. घृत उत्पत्तौ, घृत नसतं, घृत उत्पत्तौ गोरसस्य सतः न विनाशः न च अपि गोरस व्यतिरिक्तस्य अर्थांतरस्य आसतः. असतः उत्पादः. थांबा, एवढं लावू. काय सांगितलं? एवढं लावू पहिला. काय सांगितलं? यथा ही म्हणजे ज्याप्रमाणे, उदाहरण देत आहेत मामा. गोरस म्हणजे काय? मागं दाखवलं होतं, दूध, दुधाचं दही झालं, दहीचं लोणी झालं, ताक करून लोणी बरं का, आणि नंतर तूप झालं. हे सगळं काय हो? या गोरसाच्या अवस्था आहेत, एकानंतर एक उत्पन्न होणाऱ्या. मग त्यांनी काय उदाहरण दिलं, दिसते का बोर्डवरचं? यथा, खरोखर ज्याप्रमाणे, यथा म्हणजे ज्याप्रमाणे, घृत म्हणजे तूप, तुपाची उत्पत्ती मध्ये, जेव्हा तुपाची उत्पत्ती झाली, सांग ह्याच्यामध्ये कोणाचा उत्पाद, कोणाचा नाश, कोण सत? लोणी पर्यायाचा नाश झाला आणि तूप पर्यायाचा उत्पाद. सत कोण? सतले जे काय गोरस, गोरस आहे हे सत आहे ना, म्हणून तेच सांगतात तिथं, घृत उत्पत्तीमध्ये गोरसाच्या सतचा नाश होत नाही. या गोरसाचा नाश होऊन तूप उत्पन्न झालं नाहीये. हे लोणी सुद्धा गोरसच आहे, तूप सुद्धा गोरसच आहे. मग लोणीचा नाश होऊन तूप उत्पन्न झालं की नाही? होय होय होय. आता मी काय खोटं सांगाले का? लोणीचा नाश होऊन तूप उत्पन्न होणार आहे की, पण गोरसाचा नाश झाला नाही हे सांगायचं आहे. त्यातलं जे द्रव्य आहे ना, शाश्वत द्रव्य, त्याचा नाश होत नाही. म्हणून म्हटलं की गोरसाचा नाश होऊन तुपाची उत्पत्ती होत नाही. घृत
घृत उत्पत्तीमध्ये गोरसाच्या सतचा विनाश होत नाही आणि गोरसाहून व्यतिरिक्त अर्थांतराच्या म्हणजे कोण अन्य पदार्थ असणारा जो असत आहे असतचा उत्पाद सुद्धा होत नाही. म्हणजे हा तूप उत्पन्न झालंय तर काहीतरी नसलेलंच उत्पन्न झालंय असं नाही आहे. योगिता ताई मला घेऊन फिरायलाय सगळीकडे तुम्ही. या गोरसाचा नाश होऊन नवीन उत्पन्न झाला असं नाही. म्हणजे या गोरसाचा नाश पण झाला नाही आणि नवीन काहीतरी उत्पन्न झालं असं पण नाही. जे आहे त्याचीच अवस्था फक्त बदलली आहे. कळलं मामा? मामा किती कॉन्सन्ट्रेशनने ऐकायला तुम्हाला काय माहिती. बेस्ट मामा, उपयोग लावता लय चांगला आहे. किंतु पुढं गोरसस्य एव, अहो म्यूट असल्यावर ऐकायला येत नसतं. किंतु गोरसस्य एव सत् उच्छेदम असत उत्पादम, असत असत असत् उत्पादम च अनुपलभ मानस्य स्वक्षरसगंधवर्णादिषु परिणामीषु गुणेषु पूर्वावस्थया विनश्यति विनश्यत्सु उत्तरावस्थया प्रादुर्भवत्सु नश्यति च नवनीतपर्यायः घृतपर्यायः उत्पद्यते तथा भावानां बरोबर अपि इति वाचायला शिकायचं असं प्रज्वल आहे ना समोर. असं हळूहळू थोडं थोडं वाचतच येते, त्याच्याशिवाय येत नाही. असं पकडते मी पण ते सुधारण्यासाठी. असं आम्हाला लय पकडायचे आम्हा म्हणून. काय कळलं? पहिल्या वाक्यात काय सांगितलं? गोरसाच्या सतचा नाश होत नाही, बरोबर, आणि असत गोरसाचा उत्पाद पण होत नाही. मग काय होतं? किंतु गोरसस्य एव, गोरसाचंच सदुच्छेद असत आणि असत उत्पादाच्या शिवाय अनुपलभ मानस्य, तेच केलं ना अर्थ. शिवाय का? सदुच्छेद आणि असतचा उत्पाद नाही आहे त्याच्याशिवाय, म्हणजे आहे त्याच फक्त फॉर्म बदलणार आहे. एक मिनिट, त्याने काय अर्थ केलं बघतो खाली. परंतु सतचा विनाश आणि असतचा प्रादुर्भाव न होताच, अनुपलभ मानस्य म्हणलंय ना, सतचा उच्छेद आणि असतच्या उत्पादाचा लाभ त्याला प्राप्त न होता, म्हणजेच हेच सांगितलं आत्ता सांगितल्यासारखं, सतच्या उच्छेदाशिवाय आणि असतच्या उत्पादाशिवाय काय होतं? स्पर्श रस गंध वर्ण आदी परिणामी गुणांमध्ये पूर्व अवस्थेच्या विनाशामध्ये उत्तर अवस्थेच्या उत्पादामध्ये उत्पाद झाला असताना असं म्हणा. स्पर्श रसगंध वर्णादिक परिणामी गुण पूर्व अवस्थेच्या रूपाने नाश होत असताना उत्तर अवस्थेच्या रूपाने उत्पन्न होत असताना नवनीत पर्याय म्हणजे ही लोणीची पर्याय नाश पावते. नवनीत पर्याय नश्यती, नवनीत पर्यायाचा नाश होतो आणि घृत पर्यायाचा उत्पाद होतो. जसं हे सांगितलं तसंच सर्व द्रव्यांमध्ये समजून घ्या असं सांगायचंय. आता कळलं म्हणून सांगा मला. समजण्यासारखं आहे, फक्त ते शास्त्रीय शब्द असते जरा असं पारिभाषिक तेवढेच समजून घेण्यासाठी. एवढं आपण म्हणत नाही असतचा उत्पाद झाला नाही, सतचा नाश झाला नाही, फक्त म्हणतोय काय कालचा दिवस गेला आजचा दिवस उगवला बास. म्हणजे आपली भाषा वेगळी आहे, फक्त शास्त्राच्या भाषेमध्ये तेवढं शिकायचं आहे. काय मामा आज कुठला वार आहे? वार माहिती का आज कुठला आहे? कुठला आहे आज वार? बरं जाऊ दे, काल कुठला होता ते सांगा. काल शनिवार. काल शनिवार होता का?
काल रविवार होता, काल रविवार, आज सोमवार आहे. तर एवढं समजलं की आपल्याला नवीन सोमवार आलाय का, रविवाराचा पूर्ण नाश झालाय का, काय झालंय त्याच्यामध्ये बदल, म्हणजे पर्याय बदलली एवढं आपण बघतोय म्हणतोय, पण त्याच्यामध्ये कालद्रव्य तर कॉन्स्टंट आहे. ह्याचं ज्ञान होतंय, फक्त आपण ते म्हणत नाही, बोलत नाही, एवढंच. मग तेवढं शिकायसाठी म्हणून तिथं त्यांनी शास्त्राचा रचना केली. मग हे बाहेरचं शिकण्यासाठी नाही, तर माझ्यामध्ये काय बदल होतं हे शिकण्यासाठी. काव्या, काय म्हणले मी? माझ्यासमोर रोहिणी काकी. बोला. हां, तर ह्याच्यामध्ये अनेक मतवादींचं खंडन करण्यासाठी म्हणून हे सगळे एक एक सिद्धांत सांगितलेले आहेत. त्याचं जर असं विश्लेषण केलं आहे, एवढं वाचते. वर्णींचं प्रवचन आहे त्याच्यावरचं 15व्या गाथेचं, त्याच्यामध्ये सांगतात सदुच्छेद व असद उत्पाद न होने पर भी गुणपर्यायों में उत्पाद व्यय का संदर्शन. म्हणजे द्रव्याचा उत्पाद व्यय होतो की नाही, द्रव्याचा उत्पाद व्यय होतो की नाही, सावधान, होतो की नाही, येस और नो सांगा मला. पर्यायासहित द्रव्याचा होतो. येस की नाही एवढं सांगा. हो, प्रवचन मी सांगते की द्रव्याचा उत्पाद व्यय होतो की नाही, कार्यद्रव्य म्हणतात ना द्रव्याचे पर्याय. हा, द्रव्याचा उत्पाद व्यय होतो की नाही, हा एवढंच म्हणायचं असतं. स्यात हा म्हणल्यावर कोण पकडू शकत नाही आपल्याला. होतो का नाही, होतो. नाही होत का, नाही होत. म्हणजे दोन्हीकडून सेफ. काय मामा येणार की नाही प्रवचनला, असं विचारल्यावर काय म्हणणार, काय नाही बोललं तर दोन्हीमध्ये आलं, हो पण नाही पण असं. म्हणजे इथं द्रव्य उत्पन्न होते पण नष्ट होते पण, आणि द्रव्य उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही. विवक्षा वेगळी वेगळी आहे फक्त दोन्हीकडं सांगण्याची. तेवढी विवक्षा समजून घेणं हेच या गाथेचं प्रयोजन आहे. पूर्वगाथेमध्ये त्यांनी सप्तभंगीचं वर्णन करून आले. त्याच्यानंतर आता शंका विचारली गेली आहे की कोई द्रव्य हो तब तो उसके बारे में अस्ति नास्ति आदि भंग बनाए, पर कोई पहले से सत नहीं है कि जिसकी बाद में अस्ति नास्ति बात कही जाए. कोण म्हणते असं? द्रव्य पहिल्यापासून नसतंच, असलं तरच सांगू शकतो त्याची अस्ति आणि नास्ति होते असं एक मतवादी आहे. त्याचं नाव आहे आपले आपले नावं सांगू नका काय तर उगीच. त्याचं नाव काय? बौद्ध, जो की द्रव्याला सत मानत नाही. म्हणजे पूर्वीपासून आहे त्याच्यामध्येच उत्पाद व्यय होणार आहे, पण त्यांनी कधी द्रव्याला सत मानलंच नाही. जो उत्पन्न हुआ है वह न पहले न था, एक अपूर्व नया ही बनता है. सगळी त्याची मान्यता आहे ही. जो उत्पन्न हो चुका अब वह आगे नहीं दिखता. काय म्हणतो तो बौद्ध? क्षणिक आहे ना. हे पहिलं पर्याय की दुसरी पर्याय असं जी काही द्रव्याच्या पर्याय उत्पन्न होत आहेत, तर तिथं ते द्रव्यच उत्पन्न होतं आणि द्रव्यच नष्ट होतं असं म्हणतोय आपण. याला पर्याय म्हणतोय, तर तो काय म्हणतोय? हे द्रव्यच नष्ट झालं इथं आणि इथं नवीन उत्पन्न झालंय. दुसऱ्या समयाला हे नष्ट झालं आणि ह्याचा उत्पाद झाला. संपूर्णतः नष्ट होतं द्रव्य असं तो मानतो. असं तर दिसत नाही आपल्याला प्रॅक्टिकली. मग कसं हो त्यांचं मत त्यांनी सिद्ध करतात? जे ते आपल्या आपल्या मतामध्ये परफेक्ट असतात, कोणी बाधा देऊ शकणार नाही. सांगा बघू, बौद्धांच्या भाषेत बोला. तुम्ही सगळे बौद्ध. पुष्टी करा, नाही तर मग खंडन तर करा. असं आम्ही बसायचो माहिती का, जेव्हा वस्तू बदलताना दिसते ना, त्याच्यामध्ये परिवर्तन दिसते. बहाल
युवा वृद्ध परिवर्तन दिसते की, पण असं तर दिसत नाही की सर्वथा संपलंय आणि सर्वथा नवीन उत्पन्न झालंय. मग तुमच्या घरात काय म्हणायचं, ते नवीन बाळ जन्म झालं तर एका समयाला एक बाळ, दुसऱ्या जन्माला दुसरं बाळ, तिसरं बाळ असं म्हणावं लागेल मग त्याला. नाहीतर आम्हाने उदाहरण सांगितलं होतं, एक रोटली केली एका स्त्रीने तर एका रोटली बरोबर एक स्त्री संपली, दुसऱ्या रोटली बरोबर दुसरी स्त्री, तिसरी स्त्री असं म्हणावं लागेल. म्हणजे असं आम्ही जेव्हा बाहुबलीमध्ये शिकायला जायचो ना, तर त्यावेळेस तिथं सगळे विद्वान आमच्या आजूला बाजूला, आम्ही आपलं सगळे ढगोळे एका बाजूला बसलेले असायचो आणि त्या विद्वानांमध्ये फिरायचं म्हणजे आम्ही आपलं नुसतंच ऐकायचं काम चाललेलं होतं. आणि ते अशी चर्चा करायची बरं का. म्हणजे एक दिवस असं बसलो होतो आम्ही सगळे, आम्हाला पण उगीच पकडून बसवले होते मध्ये म्हणून. त्यात ते एका साईडला जैन बसले आणि दुसऱ्या साईडला असे बौद्ध एकाकडं, सांख्य एकाकडं, असं आम्हीच बरं सगळे. पण त्याच्यामध्ये काही जण असे, काही जण तसे, आणि अशी चर्चा करायचो आम्ही. फार रेअर झाली तशी चर्चा, पण त्यातून पण असं समजत गेलं की त्यांची मान्यता काय आहे, मग आपली मान्यता आपण कशी मांडतो. मग तसं इथं पण त्यांना म्हणायचं आहे ना बौद्धांना, की सर्वथा द्रव्याचा नाश होतो, सर्वथा नवीन उत्पन्न होतो. हे तर असं प्रॅक्टिकली दिसत नाही. मग त्यांचं पक्ष कसं सिद्ध करणार पहिल्यांदा, त्यांनी काय म्हणतात. असं तर दिसतंय की आपण म्हणतोय माझं आयुष्य किती 10 वर्ष 20 वर्ष काय मामा, मग असं तर नाही दिसत की मी प्रत्येक समयाला नष्ट होतोय, नवीन उत्पन्न होतोय. मग त्यांनी त्यांचं मत कसं मांडतात. आता आहेत बरं का असे मतवादी, असं नाही की फार काळाची कधीची गोष्ट आहे अशी. ह्या पृथ्वीवर आता सुद्धा सगळे मतवादी आहेत. 363 होते ना जेव्हा महावीरांच्या काळामध्ये, त्याच्या आदिनाथांच्या काळात, त्याच्यानंतर आता त्याच्या गुणिले झालेत, समजून घ्या फक्त. मग ते सगळे मत आपल्या मन ज्ञानामध्ये कुठंतरी तसे पडलेले असतात. काय म्हणताय, बौद्ध बोलताय का जैन बोलताय. दीपाली भाभी, त्यांच्या मताचं सिद्धी करून दाखवा फक्त मला. असं मी लय वेळा भांडली आहे की बौद्ध असं म्हणतातच कसं काय, तुम्ही असं कसं म्हणता की बौद्धांचं असं म्हणणं आहे. पर्याय संपले की संपलं, द्रव्य संपलं, दुसरं द्रव्य असं दिसत नाही ना, असं दिसत नाही ना. मग उगीच कसं काय काय पण म्हणायचं का तुम्ही, काय पण आम्ही मानायचं का. आपलं पटल्यावर ते सिद्धच करता येत नाही ना. आपण ते कसं, म्हणजे आता लक्षात येते ना, पर्याय बदलते, द्रव्य तेच आहे, ते कसं सिद्ध करणार. फक्त दही दुधात एक वेळ सांगू शकू की दूध म्हणजे दूध पूर्ण नष्ट झालं दही, पण मनुष्यात कसं घटवणार स्मिता ते. हा मग तेच विचारते की, म्हणजे तुम्ही बौद्ध आहे ना, म्हणजे तुम्ही बौद्धांकडनं बोलताय ना. नाही मला घटवताच येत नाही बौद्धांकडून. हा म्हणूनच की तेच तर मी विचारते. ते मोठी पर्याय घेतात, अशी एक समयाची घेत नाही. मनुष्य पर्याय संपली. नाही तसलं काय नाही. प्रत्येक समयाला नवीन द्रव्य उत्पन्न होते, नवीन द्रव्य नष्ट होते. असं ते मानतात ना. आता मी आहे तर पुढच्या क्षणाला मी दुसरी व्यक्ती आहे असं ते मानतात. सर्वम क्षणिकम सत्वात त्यांचं ब्रीदवाक्य आहे हे. सर्व क्षणिक आहे, सत्व असल्यामुळे हे त्यांचं हेतू आहे. ॲक्च्युली हेतू विरुद्ध आहे त्या साध्याच्या. पण तर इथं काय सांगितलं, जेव्हा प्रमेय कमल मार्तंड वाचा ह्याच्यासाठी, तर त्याच्यामध्ये त्यांनी अशा अनेक मतवादींचं पहिल्यांदा त्यांच्या मुखातून सगळं वर्णन केलंय. इवन श्लोक वार्तिकमध्ये वगैरे पण सगळीकडे असं विस्ताराने वर्णन येतं. तेव्हा त्यांचं मत काय हे आपल्याला समजवलं जातं पहिला, मग आचार्यांचं खंडन दाखवलं जातं. मग त्यात त्यांनी काय सांगितलं, बौद्ध म्हणतात हे द्रव्य आहे ना, हे द्रव्य नष्ट होतं आणि हे उत्पन्न होतं म्हणलं, पण हे द्रव्य नष्ट होताना आपली संतती फॉरवर्ड करतं म्हणतात पुढच्या पर्यायात. त्यामुळं ते तुम्हाला दिसतं की तेच आहे. काय कळलं, तुम्ही तू प्रज्वल आहे प्रत्येक समयाला, तर या पर्यायामध्ये असणारं द्रव्य आपली परंपरा, आपली संतती म्हणतात त्यांनी, असं ते प्रत्येक पर्यायामध्ये फॉरवर्ड करतं. म्हणून ते त्या अवस्थेमध्ये राहतं. म्हणजे त्यांना सांगायचं आहे ना, ते पण तेच की त्यांच्या अपेक्षेने ते नाश करून सांगतायत पुढच्या द्रव्यात गेलं म्हणजे ह्याचा नाश होतो सर्वथा,
आणि मग हे हँडओव्हर करते पुढच्या पर्यायात त्या द्रव्याला, असं त्यांना म्हणायचं आहे. आहे तर एकच, फक्त संतती रूपाने ते पुढं देतं असं सांगतायत, पण असं तर नाही. मग त्यांना आपण सगळं खंडन करून सांगितलंय. ज्याला लई इंटरेस्ट आहे ना वकिली बिकिली शिकायचं, त्यांनी प्रमेय कमल मार्तंड वाचायचं. म्हणजे एक कन्सेप्ट तर क्लिअर होते आपल्याला की आपलंच फक्त वाचू नका, त्यांची बाजूसुद्धा तेवढीच ठाम असते. अनेक त्यांचे असे मतं असतात की जे कुठं कुठं आपल्याला वाटतात बरोबर आहे हे सांगितलेलं, असं बरोबर आहे असं कुठंतरी थोडंफार वाचतं. जसं सिद्ध करून दाखवू तुम्हाला. तुम्ही सगळे वैशेषिक आहात, कसं सांगा? वैशेषिकांचं मत असतं द्रव्य भिन्न आहे, गुण भिन्न आहे, आणि ते वेगवेगळे प्रदेश जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या द्रव्याला ते गुण प्राप्त होतात, असं त्यांचं मत आहे. असं तुमचं सगळ्यांचं सुद्धा मत आहे. मी सांगते कसं सांगा, सिद्ध करून दाखवा. तुम्ही असं काय मानता की ज्याच्यामध्ये द्रव्याचं अस्तित्व वेगळं, गुणांचं अस्तित्व वेगळं, किंवा त्यांचं काहीतरी समवाय नावाच्या द्रव्यांनी जोडलं जातं आणि मग ते त्यांचा संयोग होतो, असं तुम्ही काय मानता? 100% मानता, मला माहित आहे. म्यूट आहे, म्यूट ताई. एकाच द्रव्यात का? प्रत्येक द्रव्यातले प्रत्येक गुण भिन्न भिन्न असतात, त्यांचे प्रदेश भेद असतात, त्यांचा आधार एक नसतो. मग डिंकासारखं काहीतरी येतं आणि ते दोघांना जोडतं, असं त्यांचं मत आहे. तसं तुम्ही काय मानता? रोहिणी काकी. मी काय मानत नाही म्हणा की. नाही, आपलं शरीर माणसं असंच म्हणावं लागेल, बाकी काय नाही. पण तिथं पण 2 द्रव्यच झाले ना. 2 द्रव्याचं म्हणेन आम्ही. एकाच द्रव्यामध्ये द्रव्य गुण पर्यायाचे प्रदेश सर्वथा भिन्न मानतात ते. हे तर द्रव्य भिन्न भिन्नच आहेत, त्यांचं तर वेगळंच गोष्ट झाली. पण द्रव्यामध्ये असणारे गुण सुद्धा सर्वथा भिन्न असतात प्रदेशाने, आणि मग त्यांचं संयोग होऊन त्याचं कार्य दिसतं, असं त्यांना म्हणायचं आहे. तसं तुम्ही काय मानता सांगू? रागद्वेष आपले मानतो असं का? नाही, ते गुण नाही. सांगा. हां, आपण काय मानतो? शास्त्र वाचल्याशिवाय मला ज्ञान येत नाही. काय केलं? ज्ञान कुठं आहे तुमचं? प्रज्वल, ज्ञान कुठं आहे? शास्त्रात ज्ञान आहे मानलं का नाही? मग ज्ञानाचे प्रदेश भिन्न झाले, जीवाचे प्रदेश भिन्न झाले, आणि त्या ज्ञानाचा जेव्हा त्या आत्म्याशी संयोग होतो समवाय नावाच्या द्रव्याने, म्हणजे मध्ये आले मी, म्हणजे डिंक जोडणारा, आणि मग तुम्हाला ज्ञान होतं. गुरु आले, देव आले, आणि त्यांनी आपल्याला सांगितलं, मग आपल्याला ज्ञान झालं. कुठून आलो? हेच झालं वैशेषिक मत. असं आपण अनेक मतामध्ये सहज प्रवेश करतो, पण आपल्याला वाटत नाही की आपण परमती झालो. मान्यता बदलायची आहे, म्हणून हे सगळं क्लिअर करण्यासाठी साध्या साध्या गोष्टीत सुद्धा आपल्याला त्या परमताचा दोष लागतो. पण ते सगळं समजून घेण्यासाठी म्हणून एकदा प्रमेय कमल मार्तंड सर्वांनी अवश्य वाचा. असं न समजण्यासारखं त्यात काही नाही आहे. नाही समजलं तर ढकला पुढं चालतं आहे, पुढं पुढं समजत जात आहे, वाचत जावा. फक्त 3 पुस्तकं आहेत, एक नाही. पण वाचलं तर एकदा वाचायला सुरू केलं की ठेवायला नको वाटेल असं आहे ते. असं ते एक प्रकरणं घेतली आहे, जसं की केवली कवलाहार करतात, परत ईश्वरवादी, ईश्वर कर्तृत्व. आता मला पण लय आठवत नाही, लय वर्ष झाली वाचून, पण एक फार छान क्लॅरिटी येते आपल्याला ज्ञानामध्ये जेव्हा वाचतो त्यावेळेस. त्यामुळे ते वाचा. ठीक आहे, काय सांगत होते मी? असत का ही उत्पाद होता है, सत का विनाश होता है, ऐसा क्षणिक एकांत मानने वाले कह रहे हैं. कुछ न था और हो गया. असत का ही तो उत्पाद हुआ. त्यांचं मत चाललंय बरं का हे सगळं. असत का उत्पाद हुआ तो वह सत बन गया. पूर्वी असत होतं ते आज सत झालं. पूर्वी मी नव्हते, आज मी आहे, आज जन्म झाला. तर पूर्वी असत होतं ते आज सत झालं.
अब उसको ही तो नाश हो गया, उसका ही तो नाश हो गया। सर्वथा क्षणिक एकांत में सत्ता एक समय को ही रहती है, अगले समय में पदार्थ का विनाश है, उत्पन्न होने से पहले पदार्थ नहीं है। इस तरह से जगत में सब निष्पत्ति चल रही है। ऐसी सिद्धांत मानने वाले यह आशंका रखते हैं कि जब असत का उत्पाद है और सत का विनाश है तो सप्तभंगी फिर कहाँ ठहरेगी। म्हणजे पूर्वीच्या गाथेमध्ये सप्तभंगीचं वर्णन सांगितलं म्हणून शंकाकार विचारतोय, असं काहीतरी द्रव्य असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्ही हे उत्पाद वेश सिद्ध करू शकाल। असं तर द्रव्यच नसतं, असं त्या मतवादीचं मत आहे। त्याच्यावरून आता या गाथेमध्ये त्यांनी खंडन करून सांगणार आहे। मग ते कसं सतचा नाश होत नाही आणि असतचा उत्पाद होत नाही ह्याच्यावर त्यांनी सगळं डिटेल घेतलं। एकदा पुस्तक असेल तर वर्णीचं वाचून काढा, म्हणजे अजून त्याला आपण खुलासा करताना अजून काय तुमच्या शंका असतील तरी पण ते निरसन होईल। हो, PDF असेल तर पाठवा। माझ्याकडे तसलं काय नसते, कोणाकडे असेल तर शेअर करा। हो, आम्ही स्पर्श करून ज्ञान करणारे आहेत म्हणजे स्पर्शातून असं नाही, पण एक आपल्याला हार्ड कॉपी पाहिजे जवळ, त्याच्याशिवाय ज्ञान होत नाही सॉफ्ट कॉपीतून त्याच्या आधारी राहायचं नाही। त्यातून ज्ञान येते ही मान्यता नाही आहे, पण जवळ पाहिजे आपल्याला। ओ जाणा हा मी सत्स्वरूपी जीव आहे, हा मी चित्स्वरूपी आत्मा आहे। अनादि अनंत ध्रुव आहे, नित्य आहे। क्षणिक पर्याय म्हणजे माझे अस्तित्व नाहीच। चैतन्य स्वरूपोऽहं जीवोऽहम्। ओम विसर्ज। नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोवे सौवसां।